नमस्कार आणि सुस्वागतम। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी मार्गदर्शन वर्गामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मी योगेश चिले, सहाय्यक शिक्षक श्री रामचंद्र धोंडशेठ पाटणे, ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। ध्वनिदर्शक शब्द यांच्यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे। ध्वनिदर्शक शब्दांवरती 20 प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशी सोडवायची हे आज आपण पाहणार आहोत। तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, बरोबर जोडी ओळखा। भुंग्यांचा भुभुकार चुकीची जोडी आहे। भुंग्यांचा गुंजारव भुभुकार माकडांचा असतो। कुत्र्याचे ओरडणे चुकीची जोडी आहे। कुत्र्याचे भुंकणे असते आणि ओरडणे गाढवाचे असते। मधमाशांचा गुंजारव ही जोडी या ठिकाणी बरोबर आहे। म्हशीचे रेकणे असते, हंबरणे गायीचे असते, त्यामुळे ही जोडी सुद्धा चुकीची आहे। म्हणजे बरोबर जोडी यातील आहे पर्याय क्रमांक 3, मधमाशांचा गुंजारव। प्रश्न दुसरा, बरोबर जोडी ओळखायची आहे। गायीची डरकाळी चुकीची जोडी आहे। गायीचे हंबरणे वाघाची डरकाळी असते। घोड्याचे चित्कारणे चुकीची जोडी आहे। घोड्याचे खिंकाळणे चित्कारणे हत्तीचे असते। पानांची फडफड चुकीची जोडी आहे। पानांची सळसळ फडफड पंखांची असते। हृदयाची धडधड पर्याय क्रमांक 4 ही जोडी बरोबर ध्वनिदर्शक शब्दांची आहे। प्रश्न तिसरा, योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा। पक्ष्यांच्या टिंबटिंब अवनीला जाग आली। पक्ष्यांचा आवाज किलबिलाट आणि म्हणून पक्ष्यांच्या किलबिलाटाने अवनीला जाग आली पर्याय क्रमांक 4। चिवचिव पर्याय क्रमांक 4। प्रश्न चौथा, चुकीची जोडी ओळखा। पानांची सळसळ बरोबर जोडी आहे। ढगांचा गडगडाट बरोबर जोडी आहे। पावसाची सरसर ही चुकीची जोडी आहे। पावसाची रिमझिम किंवा रिपरिप असते। विजेचा कडकडाट ही बरोबर जोडी आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 पावसाची सरसर ही जोडी चुकीची आहे। प्रश्न पाचवा, जशी पंखांची फडफड तशी पानांची काय? पानांचा आवाज सळसळ पर्याय क्रमांक 3। भळभळ रक्ताची, खळखळ पाण्याची आणि घळघळ अश्रूंची असते। या ठिकाणी भळभळ आणि घळघळ हे शब्द आहेत ते दृश्यदर्शक आहेत, त्यांचा आवाज होत नाही। अशा शब्दांना दृश्यदर्शक शब्द असं म्हणतात। रक्त भळभळा वाहले किंवा अश्रू ओळखळले तर हे दृश्यदर्शक आहेत, ते दिसतात, त्यांचा आवाज येत नाही। खळखळ सळसळ हे मात्र ध्वनिदर्शक शब्द आहेत। पानांची सळसळ पर्याय क्रमांक 3। प्रश्न 6वा, नाण्यांची छनछन तशी छुमछुम कशाची? छुमछुम पैंजणांची। बांगड्यांची किणकिण तर पर्याय क्रमांक 1 पैंजणांची हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 7वा, खालीलपैकी गुंजारव कोणाचा? गुंजारव भुंग्यांचा पर्याय क्रमांक 3। पक्ष्यांचा किलबिलाट आणि पक्ष्यांचे जर भांडण त्याचा आवाज आहे कलकलाट। डासांची भुणभुण असा ध्वनिदर्शक शब्द आहे। प्रश्न 8वा, जसे गायीचे हंबरणे तसे हत्तीचे चित्कारणे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। खिंकाळणे घोड्याचे असते, ओरडणे गाढवाचे असते आणि फुत्कारणे सापाचे असते। प्रश्न 9वा, बरोबर जोडी ओळखा। भुंग्यांचा भुभुकार चुकीची जोडी आहे। भुंग्यांचा गुंजारव भुभुकार माकडांचा। कुत्र्याचे ओरडणे ही जोडी चुकीची आहे। कुत्र्याचे भुंकणे ओरडणे गाढवाचे। हंसांचा कलरव ही जोडी बरोबर आहे पर्याय क्रमांक 3। म्हशीचे हंबरणे चुकीचे आहे। म्हशीचे रेकणे असतं, हंबरणे गायीचं असतं। पर्याय क्रमांक 3 हंसांचा कलरव ही जोडी बरोबर आहे। प्रश्न 10वा आहे, गटात न बसणारी जोडी ओळखा। पंखांची फडफड बरोबर जोडी आहे। पाण्याची खळखळ बरोबर जोडी आहे। जात्याची धडधड ही चुकीची जोडी आहे। घड्याळाची टिकटिक ही जोडी बरोबर आहे। म्हणजे जात्याची धडधड बाकी सगळ्या बरोबर जोड्या आहेत, ही जोडी चुकीची आहे। म्हणून गटात न बसणारी जोडी पर्याय क्रमांक 3 जात्याची घरघर हवे धडधड हृदयाची असते। प्रश्न 11वा आहे, योग्य पर्याय निवडा। टिंबटिंबचे भुंकणे ऐकून चोर सावध झाले। या ठिकाणी भुंकणे हा आवाज कोणाचा आहे? तर पर्याय क्रमांक 3 कुत्र्याचे भुंकणे ऐकून चोर सावध झाले। मांजरीचे म्याव म्याव, गायीचे हंबरणे, रेड्याचे रेकणे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कुत्र्याचे भुंकणे।
प्रश्न 12वा, योग्य पर्याय निवडा. महाराजांनी खानावर टिंबटिंब वार केला. महाराजांनी खानावर टिंबटिंब वार केला यामध्ये आपल्याला क्रियादर्शक शब्द निवडायचा आहे. हे जे आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत ते सर्व क्रियादर्शक शब्द आहेत पहा. तर वार केला यासाठी योग्य पर्याय आहे सपकन वार केला, पर्याय क्रमांक 1. धपकन पडण्याची क्रिया असते, खळकन फुटण्याची क्रिया असते, सटकन निसटण्याची क्रिया असते आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सपकन वार केला. प्रश्न 13वा, गटात न बसणारा शब्द ओळखा. कडकडाट, खडखडाट, खणखणाट, घमघमाट. यातील कडकडाट टाळ्यांचा किंवा विजेचा, खडखडाट बैलगाडीचा किंवा खटाऱ्याचा, खणखणाट तलवारींचा किंवा भांड्यांचा. हे सर्व पहिले 3 पर्याय ध्वनिदर्शक शब्द आहेत. घमघमाट हा ध्वनिदर्शक शब्द नाही, घमघमाट हा वासदर्शक शब्द आहे आणि त्यामुळे तो गटात न बसणार आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 14वा, चुकीची जोडी ओळखा. घुबडाचा धुतकार बरोबर जोडी आहे, मोराचे रेकणे बरोबर जोडी आहे. मोराचे रेकणे चुकीची जोडी आहे. मोर केकारव किंवा मोराची केकावली असा ध्वनिदर्शक शब्द मोराचा आहे. घोड्याचे खिंकाळणे बरोबर जोडी आहे. हंसांचा कलरव बरोबर जोडी आहे. प्रश्न 15वा, योग्य ध्वनिदर्शक शब्द रिकाम्या जागी आपल्याला निवडायचा आहे. त्या दिवशी पावसाची टिंबटिंब चालू होती. पावसाचा आवाज रिपरिप किंवा रिमझिम आणि या पर्यायांपैकी रिपरिप हा शब्द आलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. बाकीचे आवाज दर्शक शब्द हे पावसाचे नाही आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 पावसाचे रिपरिप. प्रश्न 16वा, योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. पहिला पाऊस पडला की बेडकांचे टिंबटिंब ऐकू येऊ लागते. घुतकारणे, घुमणे, डरावणे, क्यारवणे. तर बेडकांच्या आवाजाला डरावणे असं म्हणतात, पर्याय क्रमांक 3 बेडकाची डराव डराव किंवा डरावणे. घुतकारणे कबुतराचे, घुमणे पारव्याचे, आरवणे कोंबड्याचे हे त्यांचे ध्वनिदर्शक शब्द आहेत. प्रश्न 17वा, योग्य ध्वनिदर्शक शब्द निवडा. पंखांची फडफड तशी गाडीचा आवाज आहे खडखड. बैलगाडी किंवा खटारा यांचा आवाज खडखड असा येतो किंवा खडखडाट असा शब्द त्यासाठी वापरतात. बाकीचे गाडीचे ध्वनिदर्शक शब्द नाही आहेत. प्रश्न 18वा आहे, बरोबर जोडी ओळखा. हत्तीचा फुतकार, सापाचा चित्कार, वाघाचे भुंकणे, मांजरीचे म्याव म्याव. यातली बरोबर जोडी ओळखायची आपल्याला. हत्तीचा फुतकार चुकीची जोडी आहे. हत्तीचे चित्कारणे असते, फुतकार सापाचा असतो. सापाचा चित्कार चुकीचा आहे. सापाचा फुतकार हत्तीचा चित्कार असतो. वाघाचे भुंकणे चुकीचे आहे. वाघाची डरकाळी असते, भुंकणे कुत्र्याचे असते. पर्याय क्रमांक 4 मांजरीचे म्याव म्याव ही जोडी बरोबर आहे. प्रश्न 19वा, चुकीची जोडी ओळखा. घुबडाचा घुतकार बरोबर जोडी आहे. मोराचे रेकणे चुकीची जोडी आहे. मोराच्या आवाजाला केकावली किंवा केकारव असं म्हणतात. घोड्याचे खिंकाळणे बरोबर जोडी आहे. हंसांचा कलरव बरोबर जोडी आहे. प्रश्न 20वा, सिंह टिंबटिंब करतो. सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात. सिंह गर्जना करतो म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डरकाळी वाघाची असते. हत्तीचा चित्कार आवाज आहे आणि मोराचा केकारव असा आवाज आहे. अशा पद्धतीने आपण 20 ध्वनिदर्शक प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहिलेली आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद.